शहादा येथील गणेशनगरमध्ये धाडसी चोरी, नागरिकांमध्ये भीती। शहादा शहरातील गणेशनगर परिसरात बंद घर फोडून धाडसी चोरीची घटना समोर आली आहे। घरमालक बाहेरगावी गेल्याची संधी साधत अज्ञात व्यक्तींनी घराचे कुलूप तोडून सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा अंदाजे 2.5 ते 3 लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची तक्रार समोर आली आहे। एवढेच नाही तर याच परिसरात आणखीन 2 ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाल्याची माहिती आहे। एका घटनेत मोटरसायकल चोरीला गेल्याचे सांगण्यात येत असून दुसऱ्या ठिकाणी चोरीचा प्रयत्न अयशस्वी ठरल्याचे समोर आले आहे। म्हणजेच एकाच परिसरात सलग चोरीच्या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। घटनेची माहिती मिळताच शहादा पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असून श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना प्राचारण करण्यात आले आहे। परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून संशयितांचा शोध घेतला जात आहे। मात्र आता नागरिकांचा थेट सवाल आहे, गणेशनगरमध्ये रात्रीच्या वेळेस पोलिसांची गस्त कितपत प्रभावी आहे? बंद घरांना लक्ष्य करणाऱ्या संशयितांवर पोलीस कधीपर्यंत कारवाई करणार? या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। त्यामुळे पोलिसांनी तपासाला गती देऊन कायद्यानुसार दोषी आढळणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करावी आणि चोरीला गेलेला ऐवज कायदेशीर प्रक्रियेतून जप्त करून संबंधितांना परत मिळवून द्यावा अशी नागरिकांची अपेक्षा आहे। दरम्यान जयस्वाल कुटुंबियांनी शहादा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। तक्रार नोंदवण्यासाठी जवळपास 3 तास लागल्याचा दावा कुटुंबियांनी केला असून तब्येत ठीक नसतानाही बराच वेळ पोलीस ठाण्यात थांबावे लागल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे। आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास किती वेगाने पुढे जातो आणि संशयितांचा शोध कधी लागतो याकडे शहादा शहराचे लक्ष लागले आहे। गणेशनगरमध्ये बंद घर फोडून धाडसी चोरी, 2.5 ते 3 लाखांच्या ऐवजाची चोरी झाल्याचा दावा। एकाच परिसरात चोरीचे प्रयत्न, नागरिकांमध्ये खळबळ। मोटरसायकल चोरीला गेल्याचीही माहिती। नाव सांगा आपलं। सूरजलाल मोहनलाल जयस्वाल, राहणार शहादा गणेशनगर, सध्या मुक्काम बडोदा। आपल्याकडे चोरी झालेली आहे, काय घटनाक्रम आहे? आपण कुठे होतात त्यावेळेस? आम्ही बडोद्याला होतो त्यावेळेस। अच्छा, मग तुम्हाला कसं कळलं हे? शेजारच्यांनी सांगितलं, शेजारच्यांनी सांगितलं। तेव्हा आम्ही निघालो तिथून। किती लाखाची चोरी झालेली असं 2 वाटतं? ते 2.5 लाखाची चोरी झाली। 2 ते 2.5 लाखाची चोरी झाली। काय काय गेलं त्याच्यामध्ये? दागिने, काही कानाचे, नाकाचे, काही रोकडी पैसे, काही कॉईन वगैरे या प्रकारच्या ऐवज दिलेला आहे। ते आम्हाला तपास करून परत मिळाले। काय अपेक्षा करतात तुम्ही? काय सरकारकडनं काय अपेक्षा तुम्हाला? आमची परत गेली वस्ती मिळून द्या। अच्छा।